रुपाली चाकणकर यांचं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातलं कनेक्शन समोर आल्याच्या नंतर आता रुपाली चाकणकर यांना पक्षात ठेवायचं की नाही, राष्ट्रवादीमध्ये ठेवायचं की नाही, राष्ट्रवादीचं महिला ब्रिगेडचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे ठेवायचं की नाही, यावरनं दोन मतप्रवाह पाहायला मिळतात। नाशिकमधल्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकरांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। चाकणकरांना राष्ट्रवादी पक्षातल्या सर्व पदांवरनं बडतर्फ करावं अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवारांकडे केली आहे। मात्र खरात प्रकरणात ज्यांच्यावरती आरोप होत आहेत तेच नेते चाकणकरांच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत। सुनील तटकरेंनी राधाकृष्ण विखे पाटलांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि चाकणकरांची बाजू मांडल्याचं कळतंय। त्यामुळे राष्ट्रवादीतच या मुद्द्यावरनं दोन गट पडल्याचं पाहायला मिळाल्यानं आता सगळं लक्ष हे पक्षश्रेष्ठींच्या अर्थात सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे असेल। ग्रुपमध्ये फक्त झालं होतं जेव्हा त्यांनी राजीनामा दिला आयोगाच्या पदाचा, त्यावेळेला ग्रुपवर एक मेसेज आला होता की आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही, आता जोरात जिल्ह्याचे दौरे सुरू करणार। पण मग ते एक टेन्शनचीच गोष्ट झाली की इतक्या इथं घटना सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आल्यावर मी स्वतः देखील त्यांच्याबरोबर फिरू शकत नाही। मी माझ्या जिल्ह्याच्या वतीने मागणी केलेली आहे की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांना घेऊन काम करू शकत नाही। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटत नाही, त्यांना या प्रकरणामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्यांना अटकही केली पाहिजे, कारण केवळ महिला म्हणून त्यांना सवलत देण्यासारखं त्यांचं वर्तन नाहीये। म्हणजे त्यांची आणि त्या तटकरेंची आता ठीक आहे, आरोप करणाऱ्यांनी कदाचित राजकीय केले असतील, हे सगळं त्यांची आता लिपापोती चाललेली आहे, परंतु या लिपापोतीला भीक घालण्याचं कारण नाही। पोलिसांनी आपलं काम करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।